भोगैश्वर्य प्रसक्तानां तयापवृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. झालं होतं ना? पूर्ण झालं का? तर समाधी अंतकरणाला म्हटलेले आहे. व्यवसायात्मिका म्हणजे सांख्य योगे वा सांख्य किंवा योग बुद्धी समाधौ. समाधौ म्हणजे अंतकरण. अंतकरणामध्ये न विधीयते न भवति इत्यर्थ. योग किंवा सांख्य बुद्धी त्यांच्या अंतकरणामध्ये उत्पन्न होत नाही. तर मग अंतकरणाला समाधी कसं म्हटलं तर ते त्याची व्युत्पत्ती सांगतात. समाधीयते अस्मिन् पुरुष भोगाय सर्वम इति. सर्व पुरुष भोगाय अस्मिन् सर्वम विधीयते असं अन्वय करायचा. पुरुषाच्या भोगाकरिता ज्यामध्ये विधीयते म्हणजे पुरुष भोगाकरता सर्व काही स्थापित केले जातं ज्याच्यामध्ये त्याला म्हणायचं समाधी अंतःकरण. अंतःकरणामध्ये तर सर्व भोग आहेत. सुख दुःख कोणाला होतं? म्हणून त्याला काय म्हटलेले समाधी. समाधीयते जे स्थापित केले जातात त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे भोग. जितके म्हणून काही पुरुषाला भोग असतात जीवात्म्याला ते सर्व भोग कुठं स्थापित केले जातात? अंतःकरणात. म्हणून त्याला समाधी म्हटलेले. अंतःकरणं बुद्धी. अंतःकरण बुद्धी तस्मिन् समाधौ न विधीयते म्हणजे न भवती. त्या ठिकाणी ती वेगळी समाधी. इथं समाधी अंतःकरणाला म्हटलेलं आहे. तर मग त्या अंतःकरणात सांख्य किंवा तुमची योग बुद्धी ही दोन्ही बी कशा आहेत? व्यवसायात्मिका बुद्धी आहेत. सांख्य बुद्धी म्हणजे ज्ञान आणि कर्मबुद्धी या दोन्हीचा पण विषय कोण आहे? परमात्माचा आहे ना. परमात्म्याकरताच कर्म करायचं आणि ज्ञान तरी कोणाचं? परमात्म्याचं ज्ञान. म्हणून ह्या दोन्ही सुद्धा बुद्ध्या आहेत. सांख्य आणि योग ह्या दोन्ही सुद्धा कशा आहेत? व्यवसायात्मिका बुद्धी आहेत. अव्यवसायात्मिका नाहीत. यांना सोडून बाकीच्या ज्या असतात ज्यांचे अनेक विषय असतात ज्यांच्या अनेक शाखा असतात प्रशाखा असतात त्या मात्र व्यवसायात्मिका बुद्धी नाही. त्या अव्यवसायात्मिका बुद्धी आहेत. तर हे कालचा थोडा राहिला होता विषय. य एवं विवेक बुद्धी रहिता तेषां कामात्मनाम. हे जे विवेक बुद्धी रहित आहेत ज्यांच्या ठिकाणी विवेक बुद्धी नाही त्यांच्याकरिता वेद हा कसा आहे? तर त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. विवेक बुद्धी न रहित आणि कामपरायण. कामात्मन म्हणजे कामपरायण, कामामध्येच रममाण असणारे अशांकरिता त्रैगुण्य विषया वेदा. वेदा हा त्रैगुण्य विषया. वेद कसा आहे? 3 गुणावाला आहे. 3 गुणावाला, 3 प्रकारच्या फलावाला आहे. पाप पुण्य आणि मिश्रित. एक तर पाप विधी सांगणार, निषेध सांगणार, विधी निषेध सांगणार समजा असं. आणि तू मात्र काय कर? निस्त्रैगुण्यो भव. हे अर्जुन त्वं निस्त्रैगुण्यः भव. तू निस्त्रैगुण्य हो. निस्त्रैगुण्य हो. निर्द्वंद्व निर्द्वंद्व हो. नित्यसत्वस्थ हो. नित्यसत्वस्थ भव.
निर्योगक्षेम आत्मवान भव. योगक्षेम रहित हो, आत्मवान हो. अशा पद्धतीनं जरी काय वेद किती प्रकारचा आहे, 3 प्रकारचा, 3 गुणावाला आहे, तरी तू काय होय, निर्गुण होय. निस्त्रयगुण्य, 3 गुणातीत हो, 3 गुण रहित हो. 3 गुणातीत म्हणजे जसा ज्ञानी ब्रह्मज्ञानीच पर्यंत नाही, पण हे 3 जे विषय आहेत वेदाचे त्याच्या अधीन होऊ नको. सांगायचं तात्पर्य, फलाच्या अधीन होऊ नको, फलाकांक्षा सोडून दे. बरं, भाषामध्ये पहा. त्रैगुण्य विषया वेदा, त्रैगुण्य विषयाः, त्रैगुण्यं संसारो विषयः प्रकाशयितव्यः येषां ते वेदाः त्रैगुण्य विषयाः. त्वं तु निस्त्रैगुण्यः भव अर्जुन, निष्कामः भव इत्यर्थः. त्रैगुण्य विषया, त्रैगुण्यम संसारः, हा संसार किती प्रकारचा आहे, किती गुणावाला आहे, 3 गुणावाला आहे. संसाराचा विषय 3 गुणावाला जो संसार आहे, म्हणजे 3 गुणाला प्रकाशितव्य, 3 गुणाला प्रकाशन करणाराच हा काय, 3 गुणाला प्रकाशित करणाराच वेद आहे. ते वेदाः त्रैगुण्यम संसार विषयाः प्रकाशितव्यः. वेद कसा आहे, तर 3 गुणरूपी संसार आणि त्या संसाराचे जे विषय आहेत त्या संसाराच्या विषयालाच प्रकाशित करणारा आहे. असं कोण म्हणतात, कामात्मानः, वर सांगितलेलं आहे. वर याच्यामध्ये वेदामध्ये फक्त हे चालेत का, संसार विषय चालेत का, असं नाही. पण ह्या कामात्मान लोक जे आहेत, कामपरायण लोक आहेत, ते मात्र असंच सांगणार. वेदानं काय सांगितलं, पुण्य फळच सांगितलं. काय यामिमा पुष्पिताम वाचा, गोड गोड बोलणार, फळच, हे कर्म करा हे फळ मिळेल, हे कर्म करा हे फळ मिळेल. अशा पद्धतीनं वेदामध्ये नुसतं कर्मकांड सांगितलं, उपासना सांगितली, आणि त्या कर्म आणि उपासने म्हणून काय करायचं, विविध फळ मिळवायचे, स्वर्ग सुख भोगायचं, है ना, पशु, त्याच्यानंतर पुत्र संपत्ती, हेच प्राप्त करायचं, असंच हे लोक म्हणणार. परंतु हे अर्जुना, तू काय कर, निस्त्रैगुण्य, त्रैगुण्य विषयात त्वं तू, वेद कसा आहे, त्रैगुण्य विषया हा जरी असला तरी त्वं तू काय कर, तू निस्त्रैगुण्य भव, तू कसा हो, निस्त्रैगुण्य हो, म्हणजेच कसा, निष्कामः भव इत्यर्थ, तू मात्र कामना रहित हो. निर्द्वंद्वः, सुख दुःख हेतु सप्रतिपक्षौ पदार्थौ द्वंद्व शब्दवाच्यौ ततो निर्गतः निर्द्वंद्वः भव. निर्द्वंद्वः म्हणजे कसा, निर्गतः द्वंद्व, त्यालाच काय म्हणायचं, निर्द्वंद्व. द्वंद्व ज्याचे गेलेले, कोणते द्वंद्व, सुख दुःख हेतू, सुख आणि दुःखाला कारण असणारे, सप्रतिपक्ष, एकूण एकाचे विरोधी असणारे पदार्थ, पदार्थौ, द्वंद्व शब्द वाच्य, हेच द्वंद्व शब्दाचे वाच्य आहेत. कोण, सुख आणि दुःखाला कारण असणारे एकमेकाच्या विरोधी पदार्थ, हे द्वंद्व शब्द वाच्य आहेत. आणि ततः निर्गतः, त्याहून तू कसा हो, वेगळा हो, म्हणजेच कसं हो, निर्द्वंद्व भव, निर्द्वंद्व हो. वेद कसा आहे, या कामात्मान कामपरायण जे लोक आहेत त्यांच्या दृष्टीनं 3 गुणावाला योग आहे.
त्रैगुण्य विषया वेदा, 3 गुणांचं प्रकाशन करणारा, 3 प्रकारचं फल देणाराच काय हा वेद आहे. आता जे लोक असतात ज्यांच्या डोक्यात फक्त काय भरलेलं आहे, कामना, नाही वासना नुसत्या दरडेल्या येतात. तर वासना दरडेल्या लोकांच्या दृष्टीनं निष्काम बी काही असते असं काही नाही. त्याच्या काही निष्काम आहे का त्यांच्या? सगळं करायचं ते कशानं करायचं? कामने, अंतःकरणात कामना ठेवूनच कोणती वस्तू कोणती गोष्ट करायची. आणि आपण कसे आहोत? काय रिकामी, काही काम नाही, काय नाही. आता हे समजा आपण विद्यार्थी लोक, महाराज लोक जे साधक आहेत पंढरपुराचे कमीत कमी, ते तरी कसे आहेत? त्याच्या दृष्टीने रिकामे, काही यायला काम नाही. पण घरच्याला त्रास होत आहे, बाबा यायचं कसं होईल, यायला आम्हाला जसं सुख मिळतं याच्यातून संसारातून, बा हे आमकं आहे दमकं आहे, कोणाच्या लग्नाला जाय, कोणाच्या बारव्याला जाय, बारशाला जाय, कोणाच्या दिवसाला जाय, कोणाच्या तेरवीला जाय, कोणाला साडी घे, कोणाला ते किती संसाराचा वजार असते. लग्न, ते डीजे, गणपती उत्सव, लय काय काय याच्यात तर कशातच हे नाहीत. म्हणजे याला सुख काय आहे? रिकामीच आहेत बिचारी. असं त्याला चिंता वाटते घरच्याला, वाटते का नाही? का वाटत असं? ते कामात मानव ते कसे आहेत, त्याला चष्मा फक्त कशाचा आहे? कामाचा आहे, इच्छेचा आहे. निरीच्छपणा सुद्धा असू शकतो हे त्याला माहीतच नाही. याची त्यानं कधी कल्पना केली बी नाही. अशी कल्पना करायला गेल्यावर त्याला भीती वाटते. अरे बापरे, असं बी. तर मग जसे ज्यांची काय, जसा ज्यांचा चष्मा आहे समजा, तसं त्याला दिसत असतं. निळा चष्मा घातला की सगळं संसार निळा दिसतो, पिवळा घातला की पिवळा, काळा घातला की काळा. तसं येणं वासनेचा चष्मा घातलेला आहे. मग वासनेचा जैन चष्मा घातला त्याला ते कसं निष्काम निष्काम कसं करायचं हो, मोठा प्रश्न पडतो. अर्जुना, हे जरी कसे असले, सकामी असले, तरी तू मात्र कसा हो? निष्काम हो. निष्काम भव, निर्द्वंद्व भव. निष्कामतेची साधना करता करता सकामता थोडी पुन्हा पहिल्यापासून करावं. सकामतेचं निष्कामतेचं काय म्हणजे नेमकं तुमचं परिमाण माप काय? निष्कामता करत असताना सकामता कशी घुसल? सोपं आहे. जे मिळालं ते बी देवा करता, आणि जे मिळवायचं ते सुद्धा देवा करता. असं झालं का नाही? त्याच्यामध्ये सकामता जरी आली तरी तिचं मूळ उद्देश काय? निष्कामता आहे ना. निष्काम परमात्म्याचंच एक निष्काम हा परमात्माच आहे, दुसरं कोण आहे? निष्काम म्हणजे कामना रहित. त्याला कशाची कामना आहे? देवाला कोणती कामना आहे? त्याला सर्वच प्राप्त आहे, म्हणून त्याचं एक नाव निष्काम बी. निष्काम काम. तर असा परमात्मा जर ध्येय ठेवला तर त्या परमात्म्यात त्या गोपिका होत्या. गोपिका काय करायच्या? दूधही काढायच्या, त्याचं दही बनवायच्या, त्याचं तुपही बनवायच्या, त्याचं लोणी बनवायच्या, ते घेऊन बाजारात बी जायच्या, तिथून पैसे पण आणायच्या. बाजारातून पैसे म्हणा, काय धान्य अन्न काय जे असेल ते आणायच्या. मग ते सकाम होत्या की निष्काम होत्या? निष्काम होत्या. कशा होत्या? निष्काम. त्या सगळ्या क्रियांचा हेतू कोण होता? फक्त भगवान श्रीकृष्ण होता. उठायचं तरी कशा करता? परमात्म्या करता. दूध काढायचं कशा करता? जर दूध पिण्याकरता भगवान जर आले तर, मी जर दूधच नाही काढलं तर घरी दूधच नसेल, दूध काढून ठेवायचं. बोलती वा, परितो ध्यानी, उद्देश तो होता. आणि दूध काढायचं, दूध नाही काढलं तर भगवान जर आले अचानक तर दूध प्यायला नसलं तर, आणि त्यांना जर मग ते सर्व आपण तसंच लावायचं ना. मी कोणतं बी कार्य करतो ते हे जर भगवंताला आवडते म्हणूनच करायचं. कोणतंही काम भगवान यानं प्रसन्न होतील.
किंवा हे भगवंताची आज्ञा आहे, कोणतंही करा की. इच्छा ठेवून जरी केली तरी ती इच्छा, त्या इच्छेचा बी विषय जर परमात्मा ठेवला तर ते बी निष्कामच झालं. आता आता हे महात्मे लोक आहेत, ह्या महात्मे लोकांना मठ मंदिर मोठे मोठे धर्मशाळा वगैरे बांधून ठेवले. आता त्याचं काय व्हायला ते द्या विषय सोडून, पण ते न अंतःकरणात काय भाव ठेवला होता, त्याच्यामध्ये त्याची कामना होती का त्याच्यातून काही मिळावं? हे भगवंताच्या भजनाकरता येतात, भगवंताच्या भेटीला येतात, त्यांची व्यवस्था व्हावी या हेतूनच आहे की नाही. निवृत्ती गार्हस्थ्य मांडले आहे, निष्काम आपत्य प्रसव. गृहस्थी तर मांडलं, काय गृहस्थाश्रम तर मांडला, पण निष्काम रूपी काय त्याला फळच नाही. फळ काय? निष्काम. निष्काम हाच मुलगा त्याचा. निष्काम लेकर जन्माला. निष्काम लेकर निवृत्ती कोणाचा? माऊली. निवृत्ती म्हणजे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. लेकर निष्काम. आता ज्याला काय लेकर नाही बाळ, ब्रह्मचारी संन्यासी लोक, त्यांनी सुद्धा काय केले, किती देश सेवा केली किंवा धर्माची सेवा केली, मोठे मोठे मंदिरं बांधले, अन्नक्षेत्र सुरू केले, मठ बांधले, पण कोणाच करता नाही. फक्त जे भगवंताचे प्रेमी आहेत त्यांची व्यवस्था हवी, त्यामुळं भगवान प्रसन्न होतील. विषय काय होता? फक्त भगवंताला प्रसन्न करायचा. एरी लोक देऊच राहिलेत पैसे, तर त्याचं काय करावं? बसलं की काही महात्मे असे आहेत, एका जागेवर बसले तरी बसल्या बसल्या काहीच नाही बोलले, असे नुसते रिकामी बसली तरी लोक लाखो रुपये आणून ठेवतात जवळ. काय करतात त्याच्याच करता काहीतरी करायचं, कारण त्याला तर अक्कल नाही सकाम निष्काम काहीतरी करायची. मग त्याच्याच पैशाच्या माध्यमातून निष्काम काहीतरी सेवा व्हावी या हेतून महात्मे लोक करतात, मोठे मोठे कार्य करतात. तसंच उद्देश, आपला अंतिम उद्देश काय ठेवायचा? परमात्मा ठेवायचा. त्या गोपिकांसारखा त्या सगळं करायच्या. कबीर महाराजांनी चोरी केली, कशा करता? संतान करता. आता संत काय देणार आहेत? काय देणार आहेत? हिरे मोती जवाहर काय? काहीच नाही. काही न देणारे संत फक्त कोण आहेत? ते भगवत प्रेमी आहेत. एवढाच भाव भगवत प्रेमी असल्यामुळं त्यांच्याकरता आता ती चोरी सुद्धा काय झाली? भजन झाली. चोरी सुद्धा निष्काम झाली. त्या गोपिका आहेत, त्या गोपिका प्रत्येक काम कशा करतात? भगवान श्रीकृष्ण करतात. एकदम गृहस्थी म्हणजे आपले गावाकडे लोक जसं करतात तसंच कामं करायच्या, रात्रंदिवस कामं करायच्या. हे दूध काढणं, शेण काढणं हे काय लय मोठं काम आहे का? पण हे बी त्यांचं भजन झालं. कधी माळ नाही हातात, कधी काही नाही, कधी इना लावला नाही त्यानं, कधी पकवाद नाही, कधी असं मेळ्यानं भजन नाही, का हे नाही. काम धाम नुसतं घर काम करायच्या, पण डोक्यामध्ये काम जरी करत असल्या तरी हे कोणाकरता करायचे? देवाकरता करायचे. घर म्हणे हे गोविंदी देह काम करी हो. घर सारवायचं जरी असलं तरी माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर घरी आला आणि असं विचित्र जर घर असेल तर घर सारवणं सुद्धा देवा करता. कोणतंही प्रत्येक काम सकाळी उठायचं तरी कशा करता? भगवंता करता. सकाळी जर नाही उठले तर भगवंताचं मुखकमल सकाळी सकाळी जर माझ्या दारातून गेला निघून तर, असा त्यांचा भाव, विलक्षण भाव, गोपिकांसारखा भाव नाही. म्हणून गोपिका आता है ना, यथा ब्रज गोपिका. एकही संत असे नाही ज्यांनी गोपिकेचं वर्णन केलं नाही. कारण प्रमाणम तत्र गोपिका. आणि गोपिका शिवाय भक्तीची जी विशेषता आहे तिचं उदाहरण गोपिकाशिवाय दुसरं असं छान असूच शकत नाही. म्हणून सगळ्या संतांनी गवळण येते. उद्देश देव पाहिजे. उद्देश देव असला की ते सगळं चांगलंच आहे. कैसाची गोपिकाशी कामे दया कंसा भय संभ्रमे
तेरा घातका मनोधर्मी शिशुपाला. वा. कंसाचा तुझा उद्देश कोण होता? श्रीकृष्ण होता आणि रात्रंदिवस चिंतन त्याचं होतं. पण कशाद्वारे होतं? भीतीच्या द्वारे होतं. कसं काय असं ना, पण चिंतन कोणाचं असलं पाहिजे? लामा म्हणे परमात्मा. जेविता बोलता असे जे शिकवले जे आला आला मज मारा. नाशिल हा आता दैत्याचे ते बंड हातली से तेव्हा. तर भक्तीनं कसं होतंय? अंतकरण द्रवित होतं. तर अंतकरण द्रवित हे प्रेमानंच व्हायला पाहिजे असं काही नाही. अंतकरण द्रवित भयानक जरी झालं तरी तो परमात्मा त्या द्रवित रसरूप, रस आहे. द्रव म्हणजे काय? रस. भक्ती काय? रस आहे. अंतकरण द्रवित होणं हेच काय? भक्ती आहे. अंतकरण द्रवित झालं पाहिजे, ते रसाची प्राप्ती होते. भक्ती रस असो. तो नित्यसत्वस्थ म्हणजे सदा सत्वगुणाश्रित भव. तू कसा हो? नित्यसत्वस्थ हो. म्हणजेच कसा हो? सदा सत्वगुणाश्रित, सत्वगुण आश्रित हो. सत्वगुणाचा आश्रय करूनच राहा. तथा निर्योगक्षेमः अनुपातस्य उपादानं योग अनुपातस्य रक्षणं क्षेमः. आपल्या सरळ सरळ भाषेत म्हणजे काय? अप्राप्तस्य प्राप्ती योग आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेम. तसंच अनुपातस्य जे उपलब्ध नाही त्याचं उपादान प्राप्ती करणं त्यालाच काय म्हणायचं? योग. आणि उपातस्य जे प्राप्त आहे त्याचं रक्षण करणं त्याचं नाव क्षेम. हे असं जरी योगक्षेम असला तरी योगक्षेम प्रधानस्य श्रेयसी प्रवृत्ती दुष्करा इति अतः निर्योगक्षेम भव. अर्जुना, तू मात्र कसा हो? निर्योगक्षेम हो. का निर्योगक्षेम हो? तो योगक्षेम प्रधानस्य, ज्याच्या मनामध्ये योग आणि क्षेमच आहे, डोक्यात फक्त योग आणि क्षेमालाच प्राधान्य दिलेलं आहे, तर श्रेयसी प्रवृत्ती दुष्करा. त्याची श्रेयसी म्हणजे चांगल्यामध्ये प्रवृत्ती दुष्कर होणार. प्रवृत्ती होणार कठीण होणार. चांगल्या श्रेयस काय असतं? मोक्षामध्ये त्याची प्रवृत्ती होणं शक्य नाही, किंवा वैराग्यामध्ये त्याची प्रवृत्ती होणं कठीण आहे. जे प्राप्त नाही ते प्राप्त करण्यात टाइम जातो. एखादी वस्तू नाही, ती वस्तू आता महाग वस्तू आहे, पण त्याच्यामध्ये अंतकरणामध्ये इच्छा झाली. उदाहरणाकरता कोणती वस्तू घ्या, थार घ्या. थार आहे का नाही? थार महाग वस्तू आहे, पण अंतकरणात इच्छा झाली की नाही, थार घेतली. वा, लय दिवस गेले घ्यायला, जवळजवळ ह्या अर्धाच्या वरी गेला, जवळपास 60 पर्यंत गेला, आणि मग त्याला थार भेटली. आणि थार भेटली आणि कॅन्सर झाला. डॉक्टर म्हणे तुम्ही वर्षा 1.5 वर्षाचेच काय मेहमान आहेत. थार तर घेतली, काय उपभोग घेता आला का? नाही. प्राप्त वस्तू तर प्राप्त झाली, तिचा आता काय करायचा? क्षेम क्षेम. तिचं परिपालन बी झालं पाहिजे की नाही. डोक्यात पुन्हा एवढा आपला मठ आहे, एवढी आपली थार आहे, उत्तराधिकारी कोणी जवळ आला, कोणी विद्यार्थी सेवा करायला आला, हे आला की त्याच्यामध्ये दोषच दिसायला लागतात. हे आपलं मठ चालू शकत नाही, हे माझ्यासारखा नाही. त्याला देतात काढून, दुसरा आणतात, तिसरा आणते, चौथा आणते, पाचवा आणते. अरे एवढा जीवनभर ब्रह्मचारी राहिला, कशासाठी राहिला? देवप्राप्ती करता. काही कमी नाही करता दगड माती इटा वावर शेती फळबागा वगैरे आहे. आणि मग त्याचा योग क्षेम करण्याकरताच वेळ चालला जातो. आणि मग श्रेयसी प्रवृत्ती दुष्करा. श्रेयसी प्रवृत्ती दुष्कर होती. श्रेयस म्हणजे वैराग्यामध्ये किंवा भक्तीमध्ये किंवा ज्ञानामध्ये मोक्षामध्ये प्रवृत्ती काय होती? कठीण होऊन जाते. योगामध्ये आणि क्षमामध्येच माणूसाचा टाइमपास होऊन जातो. जे प्राप्त नाही त्याला प्राप्त करायचं, आणि जे प्राप्त झालं त्याला सांभाळायची चिंता. कसं होईल आणि काय होईल, मी गेल्यावर कसं करता, तू जाय र. हे सगळं कोणाचं आहे? देवाचं आहे. तू चिंता का करतो?
देव जसं करायची त्याला इच्छा आहे तसं तो करणार. आणि तू किती जरी चिंता केली तरी जे व्हायचं तेच होणार. किती बापानं प्रयत्न केला है ना मुलाला शिकवायचा, चांगलं घडवण्याचा, चांगला माझ्यासारखा माझ्यापेक्षा विद्वान व्हा अशी त्याची किती इच्छा असली, किती जरी प्रयत्न केला, तर मुलगा जर नालायक निघायचा असेल तर ते नालायकच निघतो. तो मुलगा असतो की स्वतःचा असतो तरी पण काहीच करता येत नाही. कारण सगळ्या जगातल्या कार्याला कोण कारण कोण आहे? परमात्मा इच्छा कारण आहे. जसं ज्याच्या कोण होणार आहे तसंच ते होणार. किती जरी कोणी मेहनत केली, प्रयत्न केला, तर त्याचा फक्त काय उरणार? अहंकार तेवढा उरणार, मी केला असं. तर मग योगक्षेम करण्यामध्ये माणसाचं आयुष्य चाललं जातं. आणि मग श्रेयशी दुष्करा, श्रेयशी प्रवृत्ती दुष्करा, श्रेयशामध्ये त्याची प्रवृत्ती कठीण होते, प्रवृत्ती होत नाही. इति अतः म्हणून काय कर? निर्योगक्षेम भव. निर्योगक्षेम हो, निर्योगक्षेम हो. योग आणि क्षेमाच्या नादी लागू नको, आपलं करीत राहायचं ना. आत्मवान अप्रमत्त च भव. आत्मवान हो म्हणजे प्रमादरहित हो. आत्मविषयेषु प्रमादरहित भव. आत्म्याविषयी प्रमादरहित हो किंवा अप्रमत्त भव इतकंच. प्रमादरहित हो, प्रमाद करू नको, आळस करू नको, चुका करू नको. हे सर्व चुका आहेत. निर्द्वंद्व न होणं ही चूक आहे. यांना हे भोग आपल्यालाच लागणार आहे. झालं तर चांगलं आहे, नाही झालं तर पुन्हा तापच आहे. भोगावंच लागणार, ते सुटणार नाही. त्याच्यानंतर नित्य सत्वस्थ नाही झालं तर मग काय रजोगुणामध्ये किंवा तमोगुणामध्ये माणूस अडकणार. रजोगुण तमोगुण काय देणार? फक्त त्रास. दुसरी तिसरी काही वस्तू देणार नाही. म्हणून नित्य सत्वस्थ हो. निर्योगक्षेम, योगक्षेमाच्या नादी लागला तर टाइमपास होणार, वेळ चालल्या जाणार, आयुष्य कमी आहे. म्हणून निर्योगक्षेम झालं तरच खरं, झालंच पाहिजे. म्हणून अशा चुका करू नको, म्हणजे यांच्यामध्ये अडकू नको. म्हणून कसा हो? आत्मवान, हिताचं काहीतरी पहा. येष तव उपदेश स्वधर्मम अनुष्ठितः. हा जो उपदेश आहे तो उपदेश स्वधर्मामध्ये लागण्याकरता हा सर्व उपदेश आहे. तू काय कर? स्वधर्माचरण करण्याकरिता एवढा उपदेश आहे. अर्जुना, स्वधर्म सोडू नको. चला. सर्वेषु वेदोक्तेषु कर्मसु यानि अनंतानि फलानि तानि न अपेक्षन्ते चेत किमर्थं तानि ईश्वराय इति अनुष्ठीयन्ते इति उच्यते शृणु. सर्वेषु वेदोक्तेषु कर्मसु, जितके म्हणून वेदामध्ये सांगितलेले कर्म आहेत, सर्व वेदातले जितके काही कर्म आहेत ते सर्वांमध्ये यानी अनंतानी फलानी, आणि त्यांचे फल सुद्धा कसे आहेत? अनंत फल आहेत. तानी न अपेक्षन्ते, त्यांची इच्छा करायची नाही. मग वेदानं सांगितलेल्या कर्माच्या फळाची इच्छा करायची नाही असं जर असेल चेत, तर किमर्थम तानी, ते कर्म कशा करता करायचे? फळाकरता नाही करायचे तर मग कशा करता करायचे असा प्रश्न असेल तर ईश्वराय, ते कोणाकरता करायचे? परमात्म्याकरता करायचे. इति अनुष्ठीयन्ते, परमात्म्याकरता त्याचं अनुष्ठान करायचं असं सांगतात. नाही काय? किमर्थम ईश्वराय इति अनुष्ठे. त्याचं फळ जर आपल्याला पाहिजे नाही
मग कोणा करता? ईश्वरा करता. तर ईश्वरा करता करता तरी का अनुष्ठान त्याचं करायचं? किमर्थम ईश्वराय असं, किमर्थम ईश्वराय अनुष्ठीयन्ते इति. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके, यावत जितके बी उदपाने, उदपाने म्हणजे छोटे छोटे पाण्याचे साधन, जरा विहीर म्हणा, काही तळ म्हणा, छोटे छोटे भांडे कुंडे, हे सगळे काय पाण्याचे आहेत ना, पाण्याला परिच्छिन्न करतात, पाण्याचे साधन आहेत. मग त्या छोट्या छोट्या तळ्यातून, मोठ्या मोठ्या अशा टाक्या आहेत, त्याच्यातून नळातून माणूस काय करतो? पाणी पितो. आणि मग सगळीकडे पाणी झालं समजा, सर्वतः संप्लुतोदके. यावन अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके. तोच जसे छोटे छोटे तळे म्हणा, विहिरी म्हणा, त्याच्यातून माणूस काय करतं? पाणी पितो, आंघोळ करतो, भांड्या कुंड्याला वापरतो. आणि मग सगळीकडे मोठं पाण्याचा जलाशय मिळाला, सापडला, तरी पण काय करणार? हे जे कामं तुमचे छोटे छोटे आहेत, ते मोठं काम म्हणजे मोठा जलाशय, त्याच्यामध्ये सुद्धा ते आपोआपच होणार. तिथं लहानाची अपेक्षा आहे का? मोठं प्राप्त झाल्यावर लहानाचा विचार करतो का माणूस? नाही. त्याप्रमाणे छोटे छोटे जितके बी पाण्याचे साधन आहेत, मोठा एखादा जलाशय प्राप्त झाला तर हे छोटे छोट्यामधून जे फळ मिळणार आहे, ते फळ एकदम सर्व काही फळ कशात मिळणार? मोठ्या ह्याच्यामध्ये मिळणार. तावान सर्वेषु वेदेषु, त्याप्रमाणे सर्व वेदामध्ये जितकं काय फळ सांगितलेलं आहे, तर ब्राह्मणस्य विजानतः, जे ब्रह्माला जाणतात है ना, ब्रह्माला जाणतात, त्यांना ते सर्व प्राप्त झालंच आहे असं समजावं. म्हणजे कसं? वेदामध्ये जितकं काही कर्मकांड सांगितलेलं आहे, ते ज्ञानाला सर्व प्राप्त आहे, त्याचं फळ सर्व प्राप्त आहे. वेदामध्ये काय सांगितलेलं आहे? तुमच्या इच्छापूर्तीचे अनेक उपाय सांगितले. इच्छापूर्ती होऊन काय होणार आहे? समाधान होणार, सुख होणार है ना. पण ते सुख कसं आहे? क्षणिक सुख आहे. आणि इथं ब्रह्मज्ञान झाल्यानंतर कोणतं सुख प्राप्त होतं? नित्य सुख प्राप्त होतं. म्हणजे जे छोटे 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 सुख, इथून सुख, तिथून सुख, तिथून सुख मिळतं माणसाला, ते सर्व जर ज्ञानाने ब्रह्मीभाव झाल्यानंतर ते सर्व सुख एकदाच एकाच ठिकाणी मिळायला लागलं, असा भाव. यथालोके कुपतडागाद्यनेकस्मिन् उदपाने म्हणजे परिच्छिन्नोदके यावत् परिमाणः स्नानपानादि अर्थ फलं प्रयोजनं सर्व अर्थ सर्वतः संप्लुतोदके तावानेव संपद्यते तत्र अंतर्भवति इत्यर्थः. यथालोके, जसं लोकांमध्ये पाहिलं जातं, कसं? परिच्छिन्नोदके, उदपाने म्हणजे परिच्छिन्न उदके, उदकाला परिच्छिन्न केलेले पाणी. किती आहे? खूप पाणी, जगामध्ये कमी पाणी नाही, पण त्या पाण्याला छोट्या छोट्या भागामध्ये विभागलेलं आहे. जसं कूपतडागाद्यने कस्मिन, कूप तडाग, कूप म्हणजे विहीर, तडाग म्हणजे तळ, इत्यादी अनेक परिच्छिन्न म्हणजे पाण्याला काय केलेलं आहे? परिच्छिन्न केलेलं आहे. यावान तावत परिमाणः स्नानपानादिः अर्थ फलं प्रयोजनम है ना. तर तावत परिमाणः, तावत म्हणजे तितक्या स्वरूपामध्ये आपल्याला काय त्याचं फळ मिळतं?
फल प्रयोजन फळ मिळतं. काय फळ मिळतं? स्नानपानादी. स्नानपानादी म्हणजे पिण्याकरता स्नानाकरता ते आपल्याला कामी येतात छोटे छोटे जलाशय. ते सर्व जलाशय आणि ते सर्व अर्थ सर्वार्थ सर्वतः संप्लुत होतं के. आणि मोठा जलाशय जर प्राप्त झाला तर स्नान पान स्नान इत्यादी जे अर्थ आपल्याला लाभ मिळणार आहेत ते लाभ सर्व लाभ सर्वतः संप्लुत होतं की मोठा जलाशय प्राप्त झाल्यानंतर ते तावान एव संपद्यते तत्र अंतर्भवती इत्यर्थः. म्हणजे त्या मोठ्या जलाशयामध्ये ते सर्व अंतर्भूत होतात, त्यांचा अंतर्भाव होतो. मोठा जलाशय प्राप्त झाला असता त्याच्यामध्ये स्नानही करता येईल, त्याच्यामध्ये भांडे घासता येईल, काय करायचं ते करता येईल. हे झाला दृष्टांत. जरा किचकट वाटायला काय सरळ आहे. छोटे छोटे जलाशय आहेत, त्याच्यातून जे प्राप्त होते ते मोठा जलाशय प्राप्त झाल्यावर सगळंच प्राप्त होतं. एवं तावत परिमाण एव संपद्यते सर्वेषु वेदेषु वेदोक्तेषु कर्मसु यह अर्थ यत् कर्मफलम. वेदामध्ये जे कर्म हा बरोबर. वश झाला राजा मग आपुल्या त्या प्रजा. एकदा राजाच काय वश झाला की सगळं प्रजा आलीच आपोआप. राजाने आदेश काढा असं करायचं ते करावंच लागत असते. म्हणून हे जे परधर्मी लोक आहेत का नाही, त्याचं आधी काय म्हणतात त्याला लक्ष कोण असतं? राजे लोक असतात, नेते आमदार खासदार मंत्री संत्री, ते लक्ष असतात ह्या विधर्मीयांचं. बरोबर राजा गडबड झाला की प्रजा आपोआपच गडबड होऊन जाते. नाही तर नाव घ्यायचं काय कारण नाही. आपल्याला सरळ सरळ माहित आहे ना. दक्षिण भारतामध्ये एक दोन तीन मुख्यमंत्री आहेत, ते डायरेक्ट कसे आहेत? ख्रिश्चन आहेत. तर आपोआपच ख्रिश्चन लोकांना अनुदान देणं, चर्च बांधणं, त्याच्यानंतर धर्म परिवर्तन करणं, हे आपोआप खेळ चालू आहे. मग पंजाबचा मुख्यमंत्रीच काय? ख्रिश्चन. तर त्या पंजाबमध्ये सगळं एकदम ख्रिश्चनिटी इतका प्रसार व्हायला लागला की ते शीख धर्म नावाचा फक्त ते नावाला पगडी बांधतात, नुसतं येसू 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 करतात, हालेलुया. तसा महाराष्ट्रात बी एक का दोन असे आमदार खासदार आहेत की ते डायरेक्ट ख्रिश्चन आहेत. ते नाव सांगायचं नाही, कोणाचं नाव घेतल्यावर हे युट्यूबला जाणार आहे ना. काय होत नाही तसं. महाराष्ट्रात सुद्धा एक दोन असे आमदार आणि खासदार आहेत ते डायरेक्ट ख्रिश्चन आहेत. मग ते अनुदान देणं, ख्रिश्चन लोकांना ते हे करणं. तर मग सांगायचं तात्पर्य हे की काय, वश झाला राजा. एकदा का मोठ्या माणसाला वश केलं, राजाला वश केलं की मग सगळं इच्छा नसताना प्रजेची तरी त्याला ते करावं लागतेच. काहीही करता येत नाही. यथा राजा तथा प्रजा. त्यांचं लक्ष असतं बरोबर मतदान कसं वाढल्या जाईल. एकदा मतदान वाढलं की आपलं काम झालं. असो एक उदाहरण. तर ते सर्व अर्थ म्हणजे तितकं काय आहे, वेदोक्तेषु कर्मसु यह अर्थ. या अर्थ म्हणजे कर्मफल. सगळ्या वेदामध्ये जे कर्मफल सांगितलेलं आहे, तावत परिणाम संपद्यते, ते सर्व प्राप्त होतं. कोणाला? सह अर्थ ब्राह्मणस्य संन्यासीन परमार्थ तत्व विजानतः. ब्राह्मणस्य म्हणजे संन्यासीन म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे. परमार्थ तत्व ब्रह्मज्ञानम, संन्यासीनः परमार्थ तत्व विजानत. ज्यांनी परमार्थ तत्वाला जाणलं,
है ना. मग जो अर्थ विज्ञान फलम म्हणजेच कोण, विज्ञान फल म्हणजेच काय, ब्रह्मज्ञान. जो अर्थ म्हणजे जे काही इच्छा आहेत, कामना आहेत, फळ आहेत, सर्व वेदानं जितकं म्हणून फळ सांगितलेलं आहे कर्माचं, उपासनेचं, ते सर्व कर्म फळ एका संन्याशाला ज्ञानानं प्राप्त होतं. तोच अर्थ है ना, तो अर्थ सह अर्थ ब्राह्मणस्य म्हणजे संन्यासिनः. संन्यासिनः म्हणजे काय, परमार्थ तत्व विजानत. परमार्थ तत्व ज्यानं जाणलेला आहे त्याला विज्ञान फल, त्याला अर्थ, अर्थ म्हणजे फळ. कोणतं फळ, विज्ञान फलम ब्रह्मज्ञान. त्या ब्रह्मज्ञानानं सर्वतः संप्लुतोदके स्थानियम. जसं मोठा जलाशय प्राप्त झाल्यानंतर सर्वच कामं होतात, तस्मिन तावन येव संपद्यते. त्याचप्रमाणे याचे सुद्धा सर्व जितक्या काही कामना आहेत त्या पूर्ण होतात. तत्रैव अंतर्भवती इत्यर्थ. त्या सर्व कामना कशामध्ये अंतर्भूत होतात, ब्रह्मज्ञानामध्ये. ब्रह्मज्ञान झाल्यानंतर काय होतो, तो सुखी होतो ना. म्हणजे काय, छिद्यते हृदय ग्रंथी, भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यते सर्व संशयः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. सर्व ग्रंथी ज्या सर्व काय गाठी ज्या आहेत है ना, चिदाचिदाच्या गाठी आहेत, सुख दुःख ज्या आहेत, ते सर्व काय निघून जातात, त्याची गाठी राहत नाही. झालो पोटी शीतळ, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. अशा पद्धतीनं होऊन जातं. म्हणजे जे कर्माचं जितकं काय फळ आहे ते ज्ञानानं त्याच्यापेक्षा कितीतरी अनंतपटीने ते प्राप्त होतं. फळाचं जे सुख आहे, फळाचं जे सुख आहे ते कसं आहे, क्षणिक आहे. परंतु या ब्रह्मज्ञानाला ब्रह्मसुख कसं प्राप्त होतं, नित्य. कितीतरी पटीनं काय, पटीन गिटीन तिथं काय लावायची गरजच नाही. पट्टीच काम करीत नाही तिथं. हो ना, पट्टी लावता येत नाही तिथं. वा. मग तेच श्रुतीनुसार तसंच सांगतात. सर्व छांदोग उपनिषदामध्ये सर्वं तदभिसमित्ते यत्किंच प्रजाः साधु कुर्वन्ति यस्तद्वेद यत्सह वेद. सहवेद तो जानतो, यह तद्वेद तो ज्याला जाणतो, तो जो जाणतो. तो कोण आहे, ही कथा आहे छांदोग उपनिषदामध्ये. एक राजा असतो आणि ते राजा झोपलेला असतो आरामात, असा मस्त बगीच्यामध्ये कुठं झोपला असं ना, असं मस्त आसन टाकून. त्याच्यावरून 2 पक्षी गेले. ते 2 पक्षी चर्चा करू लागले. वा वा म्हणे, काय राजा सुखी आहे, खरंच हा राजा परोपकारी आहे आणि ते म्हणजे सत्ववृद्धी सात्विक राजा आहे बरं का. दुसरा लगेच म्हणे, हे राजा, त्या राजापेक्षा ते रेकव कितीतरी सुखी आहे म्हणे. रेकव, हो हो, ते रेकव, ते गाडी चालवणारा रेकव, तो लय सुखी आहे. ते आता ह्या दोघांची चर्चा राजाने ऐकली. हा म्हणे, मी एवढा राजा, परोपकारी राजा, सद्गुणी राजा, मला काही कमी नाही, आणि हे पाखरं रेकव सुखी म्हणतात, ते बी गाडी चालवणारा रेकव. चला म्हणे, माझ्यापेक्षा सुख त्याचं केवढं आहे, कसं आहे ते पाहायला एकदा जावंच लागते, आणि ते सुख आपल्याला प्राप्त करावंच लागते. गेला शोधायला लागला ते रेकवाला. ते रेकव आपला पाठ खाजीत बसला होता गाडी खाली, गाडी वडणारा होता ते रेकव. मग त्याच्याकडे राजा जातो आणि त्याला विचारतो. मग त्याला ते समजून सांगतो, प्राणविद्या देतो त्याला. त्याला काय ब्रह्मज्ञान देत नाही त्या राजाला. कोणती विद्या आहे, प्राणविद्या. म्हणजे तू जितकं काय कर्म करतो ते सर्व कर्म, त्याचं जे फळ आहे ते नुसत्या प्राणविद्या घेतल्यानं, प्राणविद्या ज्याला माहीत आहे त्याला ते सर्व फळ मिळतं.
साधी एक विद्या आहे, उपासना आहे, तिच्यामध्ये सर्व जगातले फळं मिळू शकतात. तर हे तर काय ब्रह्मज्ञान आहे असं सांगायचं तात्पर्य. सर्वं तद अभिसमेति यत्किंच प्रजाः साधु कर्म कुर्वन्ति. प्रजाः साधु कर्म कुर्वन्ति तत्सर्व अभिसमेति. जे प्रजा जे आहे का नाही, प्रजा जितकं म्हणून काही चांगलं कर्म करते, त्या साधू कर्म करते, त्या साधू कर्माचं जितकं म्हणून काही चांगलं फळ आहे ते सर्व याला प्राप्त होतं. कोणाला? रेकव ज्याला जाणतो ज्या विद्येला, ती विद्या जो जाणतो त्याला, असं छानदेव उपनिषद अशी श्रुती आहे. आणि सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते असं पण आहे की नाही श्लोक आहे. जितके म्हणून कर्म आहेत त्यांचं फळ कुठं मिळतं, कशात मिळतं? ज्ञानामध्ये मिळतं. अशी गीतेचा सुद्धा श्लोक आहे. म्हणजे श्रुती आणि स्मृती दोन्हीचंही प्रमाण भगवान देत आहेत. जे वाक्य आहे सर्व ते त्या रहिवाच्या कथेतलेच आहे का? हो हो. सर्वं कर्म अखिलम इति चोक्षते. नाही, वरचं हे गीतेतलं आहे ना, सर्वं कर्म अखिलम अशा प्रकारे सांगलं जातं. सांगतात तस्मात् प्राग ज्ञाननिष्ठाधिकारे प्राप्ते कर्मणि अधिकृतेन कुपतडागाद्यर्थस्थानीयम अपि कर्म कर्तव्यम. म्हणून तस्मात् प्राग तस्मात म्हणजे अगोदर, कशाच्या अगोदर? ज्ञाननिष्ठा अधिकार प्राप्ते कर्मणी अधिकृतेन. ज्ञाननिष्ठा अधिकार प्राप्त होण्याच्या अगोदर कर्मामध्येच काय अधिकार आहे. जरी काय कुपतडागाद्यर्थ स्थानीयम, जरी हे ज्ञान कसं आहे तरी जरी ते कर्म कुठं आहे, कशा पद्धतीचं आहे? कुपतडागाद्यर्थ. ज्ञान सर्वतः संप्लुतोदकः. ज्ञान म्हणजे कसं आहे? मोठा जलाशय. आणि कर्म म्हणजे कसे आहेत? छोटे छोटे जलाशय, कुपतडागादी. यांच्या ठिकाणी जरी ते कर्म असलं ना, कर्म कुपतडागादीप्रमाणे जरी असलं तरी कर्म कर्तव्यम, तो या कर्म कर्तव्यम, तुला मात्र काय केलं पाहिजे? कर्मच केलं पाहिजे. चला केवळ झाली वेळ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव